तर शेतकरी मित्रांनो, आज आहे 21 मे 2024। मित्रांनो, पुढील काही तासामध्ये दुपारनंतर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस हा पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, काल देखील राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह खूप जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला आहे। तुमच्या भागात देखील झाला असेल पाऊस तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा। व आज 21 मेला राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस होणार आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाही तर चॅनलला आता सबस्क्राइब करा व व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तर आज आपण या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रापासून सुरुवात करणार आहोत। आज पश्चिम महाराष्ट्रातील कोणकोणत्या भागात पाऊस असेल ते आपण पाहणार आहोत। जसं की आपण स्क्रीनवर बघू शकता, पुन्हा कोल्हापूर, सातारा, सांगली, इस्लामपूर या ठिकाणी, निपाणी या भागामध्ये आपल्याला दुपारनंतर या जोरदार पावसाला सुरुवात होताना पाहायला मिळते। वादळी वाऱ्यासह मित्रांनो या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसेच या ठिकाणी सातारा, पाटण, कराड, तसं आपण बघू शकता या ठिकाणी वडूज, विटा या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच मित्रांनो, कोकणपट्टीमध्ये देखील पावसाची शक्यता पाहायला मिळते। रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, काल चिपळूणला आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळाला। आज देखील चिपळूण व आसपासच्या परिसरामध्ये मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। मित्रांनो, खेड, दापोली या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। काल पुण्यामध्ये देखील ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे। आज देखील दुपारनंतर काही ठिकाणी पुणे व आसपासच्या भागामध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। सासवड, पुणे, चाकण या ठिकाणी, खोपोली, राहू, दौंड या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता दुपारनंतर पाहायला मिळत आहे। तसेच मित्रांनो, नाशिक, मालेगाव या भागामध्ये देखील आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते। या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हा आपल्याला तुरळक ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे। तर आपण मित्रांनो मराठवाड्याचा देखील विचार केला तर मराठवाड्यामध्ये देखील कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता असणार आहे ते पाहणार आहोत। तर मराठवाड्यामध्ये बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, हिंगोली या सर्व जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ आपल्याला पाहायला मिळते। परंतु पाऊस हा आपल्याला लातूर जिल्ह्यामध्येच आपल्याला काही भागामध्ये पाहायला मिळत आहे। तर उर्वरित जिल्ह्यामध्ये हवामान फक्त ढगाळ असणार आहे व स्थानिक वातावरण तयार होऊन तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आपल्याला ही दुपारनंतर पाहायला मिळते। तर मित्रांनो, ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।